Welcome to Tejvarta News. I am pleased to bring you the latest headlines. धानोरा ते अहिल्यानगर या मुख्य मार्गाचे काम धानोरा गाव हद्दीत जवळपास पूर्णत्वास आले असले तरी धानोरा बस स्थानकासमोरील डिवायडरसाठी करण्यात आलेला खड्डा अद्याप न बुजवल्याने इथे अपघातांची मालिका सुरू आहे। या अपूर्ण कामामुळे वाहन चालकांना अचानक अडथळा निर्माण होत असून विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढत आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार रस्त्याचं डांबरीकरण आणि इतर कामे पूर्ण झाली असली तरी बस स्थानकासमोरील डिवायडरचा भाग अर्धवट अवस्थेत आहे। खोदलेला खड्डा खुला असल्याने दुचाकीस्वार, सायकलस्वार तसेच पादचारी यांना मोठा धोका निर्माण झालाय। काही किरकोळ अपघात इथे आधीच घडले असून मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। मुख्य चौकात तातडीने सुरक्षात्मक उपायांची गरज असल्याचं यावेळी बोललं जात आहे। धानोरा बसस्थानक हा गावातील मुख्य वर्दळीचा भाग असून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवासी यांची सतत ये-जा सुरू असते। त्यामुळे संबंधित यंत्रणेनं तात्काळ डिवायडर नसलेले खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा अशी मागणी होत आहे। याशिवाय जनता विद्यालयाजवळील संतोषी माता चौकात तसेच बस स्थानक परिसरात गतिरोधक स्पीड ब्रेकर उभारावेत, जेणेकरून गाव हद्दीत वाहनांचा वेग नियंत्रित राहील आणि अपघात टाळतील अशी मागणी ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि जनता विद्यालय प्रशासनाने केली आहे। प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं की रस्ता काम पूर्णत्वास आलं असलं तरी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर संपूर्ण कामाचा उद्देशच व्यर्थ ठरेल। संबंधित बांधकाम विभागानं तातडीनं पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती आणि गतिरोधक उभारणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। गावाच्या मुख्य चौकातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करणं आवश्यक असल्याचं मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, धानोरा, आष्टी।